तुमचं नाव सांगा माझं नाव आहे ज्ञानेश्वरी राजेंद्र गुन्हे आणि आपण कुठं राहता? मी ब्रह्मपूर जवळ गाव आहे माझं परसोडी तिथे राहते. अच्छा अच्छा. की हे चंद्रपूरला कसं येणं झालं होतं तुमचं? माझे एक्झाम सुरू आहेत वनेला. ब्रह्मपूरवरून मला प्रॉब्लेम होतो रोज रोज जायला हा. यायला, म्हणून मी इथून अपडाऊन करत आहे ताईच्या घरी. अच्छा. हे जे ताई आहे माझ्या समोर भेटलेली, यांना गॉड गिफ्टेड आहे, ते युनिक आहे. कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज ब्लॉग थोडा लेट चालू झाला, म्हणजे जवळपास 10 वाजता आज ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. कारण की मी पूर्ण माझे कामं निपटवले, दुकानाचे घरातले जे काही आहे. बघा आता मस्त हवा चालू आहे, पाऊस एकदम शावर सारखा हलका हलका येऊन राहिलेला आहे. तर छान वाटतं असा पाऊस, हवा पण चालू आहे. एवढी हवा ठीक आहे गाईज, याच्यापेक्षा जास्त नको है ना. तर गाईज बाहेर पाऊस चालू आहे, घरात बसलेलो आहे, बोर होऊन राहिलं. तर चला थोडा गेम खेळून घेऊ म्हटलं. तर आता मी फ्री फायर खेळतो म्हटलं, थोडा एकाच गेम खेळतो. मी आता चाललो आहे माझ्या मित्राच्या शॉपमध्ये. कशासाठी? तर एक स्पेशल व्यक्ती, एक युनिक व्यक्तीला भेटायला. तर ते मी काही मिनिटातच तुम्हाला दाखवतो. आता मी त्याच्या शॉपमध्ये जातो आणि तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो. तर मित्रांनो, मी माझ्या फ्रेंडच्या शॉपमध्ये आलो आहे आणि तुम्हाला जसं काही मी सांगितलं होतं की एक स्पेशल व्यक्तीसोबत, एक युनिक व्यक्तीसोबत तुम्हाला भेटवतो म्हणून. आणि ते आहे माझ्या पुढे बसलेले आहे. तर चला मी तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो. पहिले ते आपलं नाव सांगेल, मग नंतर बाकी काही. ठीक आहे? तर गाईज हे ते स्पेशल व्यक्ती आहे, त्या ताई आहे. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे ज्ञानेश्वरी राजेंद्र गुन्हे आणि आपण कुठं राहता? मी ब्रह्मपूर जवळ गाव आहे माझं परसोडी तिथे राहते. अच्छा अच्छा. की म्हणजे ती आपलं म्हणजे जन्म वगैरे कुठं झाला, म्हणजे फॅमिली वगैरे कुठं राहते पूर्ण? माझी फॅमिली परसोडीला राहते. हा. माझा जन्म मामाच्या गावी झाला, वांद्रा म्हणून गाव आहे. अच्छा. हा का. आणि मग आता तुम्ही काय करताय? मी आता BA फर्स्ट इयरला आहे, वनेमध्ये राहते. अच्छा. आणि मग हे चंद्रपूरला कसं येणं झालं होतं तुमचं? माझे एक्झाम सुरू आहेत वनेला. ब्रह्मपूरवरून मला प्रॉब्लेम होतो रोज रोज जायला यायला, हा. म्हणून मी इथून अपडाऊन करत आहे ताईच्या घरी. अच्छा. मी आता तो तुम्हाला इंट्रो दिलेला आहे त्या ताईचा. पण ऍक्च्युली हे युनिक काय आहे, याच्यात युनिक असं काय आहे? काय मी म्हणजे बघा, मी तुम्ही सगळे एक नॉर्मल व्यक्ती आहो, आम्ही सगळे. पण आपण आपल्या स्वतःमध्ये नाही का एक युनिकनेस शोधत असतो, हमेशा युनिकनेस शोधत असतो की जगाच्या आपण वेगळं दिसू, त्याच्यानं आपण एक तर फेमस होऊ किंवा लोकांमध्ये दिसू, तसं काहीतरी. पण आपल्या ती गोष्ट भेटायला खूप टाइम लागते. पण हे जे ताई आहे माझ्या समोर भेटलेली, यांना गॉड गिफ्टेड आहे, ते युनिक आहे. कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. ही जी ताई आहे ज्ञानेश्वरी, बघा आता यांच्यात युनिकनेस काय मी तुम्हाला दाखवतो. या त्या चेअरवर उभ्या आहे. आणि ताई तुमची हाईट किती आहे? 28 पॉईंट काहीतरी 5 सेंटीमीटर आहे ना. 28.5 सेंटीमीटर आम्ही बघितली आहे. हा, 28.5 सेंटीमीटर ताईची हाईट आहे. आणि मला तरी वाटते हे टॉप 5 स्मॉलेस्ट इन द वर्ल्ड मध्ये येते. कारण की एक टर्कीची कोणीतरी एक आहे वुमन, ती आहे, ती 28.58 आहे. आणि ताई फक्त 22.5 आहे. म्हणजे 0.8 चा फरक आहे. तर मला वाटतं हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील, इंडियातील सेकंड स्मॉलेस्ट आहे इंडियातील, आणि वर्ल्डमध्ये 5th स्मॉलेस्ट आहे. बघा ताई, म्हणजे ताईमध्ये एक युनिक आहे. आणि हे मला तरी वाटते ताईनी पॉझिटिव्हलीच घेतलं असं आतापर्यंत, है ना. ताई मोटिवेटेड आहे आधीपासूनच, मला तरी वाटते. कारण की ह्या गोष्टीची त्यांना अशी काही खंत मला वाटणार नाही. आपल्याला असं कधी वाटलं का आपण म्हणजे स्मॉलेस्ट आहो, म्हणजे काही अशी दिक्कत वगैरे येत होती का, व त्याच्यावर तुम्हाला काही त्याचा त्रास होत होता का? तुम्हाला सांगायचं असेल तर म्हणजे मी काही जबरदस्ती करणार नाही. नाही ना, काहीच नाही ना. तर लोक भेटत होते तुम्हाला, काही बोलत होते, असे काही बोलत होते तुमच्यासोबत? रस्त्याने जाताना लोक बघतात असे वगैरे? तर मला विचारला की तुझी इच्छा आहे का बा गिनीज बुक मध्ये यायची किंवा नाव टाकायची. हा. मी हो वगैरे बोललो, पण मला तेवढं काही समजलं नाही, तर मी कधी ट्राय वगैरे नाही केलं. अच्छा, ट्राय नाही केलं तुम्ही. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग असे आपले फ्रेंड्स वगैरे पण असेल ना तुम्हाला, म्हणजे तुमचे
दैनंदिन जीवनामध्ये असे फ्रेंड्स वगैरे आहे का नाही तुमचे असे? आहे आहे ना फ्रेंड्स? पण तुमच्या घरी तुमचीच फक्त हाईट लहान लहान आहे, बाकी सगळे बाकी सगळे चांगले नॉर्मल आहेत सगळे. नाही तुम्ही चांगले आहे हो, तुम्ही तर युनिक आहे. हा बस काही नाही ना त्याच्यात, काय प्रॉब्लेम आहे. तर मग घरचे आपल्याला म्हणजे काही असं म्हणजे फुल सपोर्ट मध्ये राहते है ना घर आपले. आणि तुमचं शिक्षण काय झालंय? माझं शिक्षण BA ला आहे आता BA. अच्छा वा, म्हणजे तुम्ही शिक्षण करून राहिले आहे. म्हणजे गाईज असं काहीच नाही ना, हाईट लहान असो मोठी असो, पण ताई किती मोटिवेटेड आहे. ताईला म्हणजे शिक्षण पण घेऊन राहिले आहे त्यांनी, आपलं पूर्ण जे म्हणजे बेसिक शिक्षण घेतलं, 10वी 12वी केली, आता BA करून राहिलेले आहे. फक्त येणं जाण्याला ब्रह्मपुरीवरून त्रास होते बनीला, म्हणून चंद्रपूरला ते आपल्या ताईकडे आले आणि इकडनं एक्झाम दिली. आता त्यांची एक्झाम झाली मला वाटतं आहे ना? हो माझी एक्झाम कालच झाली पूर्ण. आज मी गावी जाणार होते. अच्छा आज गावी झाले आहे वापस. अच्छा तर गाईज पुन्हा एक वेळा दाखवतो तुम्हाला. ताईची हाईट आहे 28.5 सेंटीमीटर आणि जे टॉप 5 मध्ये ते वर्ल्ड मध्ये स्मॉलेस्ट म्हणजे जे आखरी टर्कीची आहे ते त्यांची हाईट येते 28.58. तर मला वाटते हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यायला पाहिजे. तर गाईज तुम्ही जास्तीत जास्त सगळ्यांनी शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, कारण की हे ताईला पण सपोर्ट करेल, यांचं पण नाव येईल. कारण की आपल्या चंद्रपूरमध्ये नाव येईल, चंद्रपूरचं नाव येईल, ब्रह्मपुरीचं नाव येईल, ताईच्या गावाचं नाव येईल, ताईच्या फॅमिलीचं नाव येईल. एक ताईसाठी पण सपोर्ट राहील गाईज. तर सपोर्ट करा ताईसाठी. आणि ताईचं एक वेळा पुन्हा नाव सांगतो. ताई तुम्ही सांगाल नाव? ज्ञानेश्वरी राजेंद्र दुनेदार. सरनेम? दुनेदार. दुनेदार. ही ताईची ओळख आहे. तर मला तरी वाटते तुम्ही गाईज ताईला सपोर्ट कराल आणि ताईला म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ताईचं नाव आलं पाहिजे गाईज. कारण की ताई टॉप 5 मध्ये येऊन राहिलेलं आहे. आम्ही चेक केलं, विकिपीडिया कधीच खोटं बोलत नाही. गुगल एक वेळचं म्हणून घेऊ, पण विकिपीडियामध्ये जी जानकारी टाकली असते ती पूर्णपणे एक्झामिन केल्यानंतरची जानकारी असते. तर अशी ही ताई आहे. तुम्हाला कसं वाटलं यांच्यासोबत भेटून नक्की कमेंट करा. आणि ह्या ताईची ओळख फक्त चंद्रपूरपर्यंत ना की ब्रह्मपुरीपर्यंत ना की त्यांच्या गावापर्यंत राहू द्या, त्यांची ओळख पूर्ण वर्ल्ड मध्ये येऊ द्या गाईज. माझी अशी इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे झालं पाहिजे. झालं पाहिजे का नाही ताई? हा ताईची पण इच्छा आहे. आणि मेन म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी म्हणजे एक काय म्हणता येईल, एक असं काहीतरी घडून येते ना बरोबर. तर याच्यासाठी मी थँकफुल आहे माझ्या फ्रेंडला की त्याला ती भेटली, हा बोलला आणि त्यांनी मला सजेस्ट केलं. कारण की त्यालाही माहिती आहे मी युट्यूबर आहो, भले माझे काही एवढे जास्त फॉलोअर नाही आहे, पण कसं असते कोणी ना कोणी बघून ते शेअर करेल, कोणाला ना कोणाला माहीत पडेल आणि हे नक्कीच सक्सेसफुल होईल. हे फक्त तुम्ही करू शकता गाईज. आणि थँक्यू आरा, थँक्यू म्हणजे असा सपोर्ट करायला. आणि तो नक्कीच अशा गोष्टीला सपोर्ट करते मला माहित आहे. तर इंस्टाग्राम फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे माझं. आणि फेसबुक अकाउंट? फेसबुक नाही. इंस्टाग्राम आहे ना. तर आम्ही ताईचं इंस्टाग्राम अकाउंट डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ आणि तुम्हाला लिंक पण करणार. तर त्या तिथे तुम्ही ते त्यांच्या अकाउंटवर जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. थोडं इंच आणि फूट मध्ये थोडंसं हे झालं, पण आहे तेच. ऍक्च्युली आम्ही जे काढलेलं आहे ते इंच मध्ये होते 28.5 इंच आणि जे टर्कीची होती ती जवळपास 28.58 इंच होती. आणि सेंटीमीटर मध्ये मोजल्या गेलं तर 72.39 इंच हे जे आमची ज्ञानेश्वरी ताई आहे ते आहे सेंटीमीटर. 72.39 सेंटीमीटर ज्ञानेश्वरी ताईचं आहे. आणि जे टर्कीची इलिफ म्हणून आहे ती आहे 72.6. ज्ञानेश्वरी ताई आहे 72.39 आणि जे इलिफ आहे 72.6 सेंटीमीटर. म्हणजे यांच्यापेक्षा त्या इलिफ पेक्षा ज्ञानेश्वरी ताई लहान आहे. म्हणजे मला वाटतं टॉप 5 मध्ये ताईचं नाव यायला पाहिजे. तर ते मला क्लिअर करायचं होतं. थोडं सेंटीमीटर आणि इंचचा फरक झालेला आहे म्हणजे बोलण्यामध्ये. ऍक्च्युली मी जे सांगत होतो ते होतं इंचचं, पण मी सेंटीमीटर बोललो होतो. ते थोडं करेक्शनसाठी मी तुम्हाला सांगण्यासाठी हे मी हा व्हिडिओ बनवला. तर तेवढं लक्षात घेऊन घ्याल. तर तुम्हाला दाखवतो मी गाईज की फर्स्ट नंबरवर कोण आहे, सेकंड नंबरवर कोण आहे, थर्ड नंबरवर कोण आहे. तर बघा फर्स्ट नंबरवर नेदरलँडचे आहे जे पॉलिन म्हणून आहे, पण त्यांची डेथ झालेली आहे. नंतर आहे इंडियाची ज्योती आगेमे जी अमरावती आपल्या नागपूरची आहे. मग नंतर साऊथ आफ्रिकाचे माडगे म्हणून आहे. मग नंतर मेक्सिकोचे लुसिया म्हणून आहे. युनायटेड स्टेटची
जॉर्डन म्हणून आहे. आणि मग हे टर्कीची बघा बघा हे सेंटीमीटर आणि इंच बघा. आणि आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं म्हणजे हाईट मोजल्यानंतर बघा सेंटीमीटर आणि इंच. तर असं आहे. तर गाईज आहे का नाही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात टॉप 5 ची वर्ल्ड मधली सगळ्यात स्मॉलेस्ट गर्ल आणि इंडियातली सेकंड. आणि फक्त एज किती आहे ताईचं 20 इयर्स. बाकीचे एज मला वाटते जास्त आहे आणि आपल्या ताईचं एज फक्त 20 इयर्स आहे. कैलाश नगर. चला मग ताई बाय. घरी आलो पूर्ण ओलं होऊन गेलो गाईज. एवढा पाऊस चालू आहे. तर टी शर्ट काढली मनान पण ओली आहे. आता पूर्ण चेंज करतो. आता गाईज आता पुन्हा चेंज केलं तयार झालो. का झालं तयार कारण की चाललो आहे विदार्थला ना अमृताला आणायला कैलासनगर. आई बाबा पण येऊन राहिलेले आहे. तर कारण की सासू सासऱ्यांनी म्हणे की सर्वच जण या म्हणून आता आम्ही चाललो आहे. आणि आता मग जातो. पाऊस पण खूप चालू आहे गाईज. वाराधून पण खूप चालू आहे. हळूहळू जावं लागेल आता कारण की गाडी पण पूर्ण जात नाही. तर ब्रिजपर्यंत ठेवावं लागेल. पायी जाऊन मग कुणाला येईल माझा साडा त्याच्या गाडीत बसून न्यावं लागेल. तुम्हाला दाखवत असते कसा विषय आहे. तर गाईज बाबा आले आई आले. चला मग आता निघूया आणि रिदातला घेऊन येऊया. तर गाईज आता आम्ही फसलो आहे जाम मध्ये. खूप जाम आहे. खूप मोठा जाम लागून आहे. आता इथून दिसणार नाही. बघा हे बघा इथून दिसते. इथून पुरा जाम लागून आहे. काय माहित नाही रेल्वे फाटक आहेत बंद म्हणून आहे का कशामुळे आहे ते आता तिथं समोर गेल्यानंतरच माहित पडेल. गाईज आम्ही आता रिदातला घ्यायला आलोय. रिदातच्या आईच्या घरी नानीच्या घरी कैलाशनगर. आणि इथं आल्यानंतर बघलं तर रिदात काय करून राहिलाय. मोबाईल बघून राहिलाय. हा हा क्या गाइस के साथ बातें नहीं करोगे क्या? मग कोणासोबत बोलते? लोकांसोबत बोल. मग लोकांसोबत बोल. हा कसा करते. तर मग चंद्रपूरला येशील वापस आमच्यासोबत का थांबते? हा ठीक आहे चला मग. गाईस पाऊस तर चालूच आहे आणि आता आमचा टाइम झालाय घरी जायचा आहे ना. तिथं रिदात नाही येणार आहे ना. रिदात इथंच थांबणार आहे. बघ बाबू तुला काहीतरी देत आहे. पैसे घ्यायचे नाही तुला मी सांगितलं ना. मजा हो गई इसकी तो. मेरे को नहीं पता. तुम पढ़ो कितने हैं वहाँ पे लिखा है ना. नहीं वो ये पढ़ने का. ये 500 क्या होते 500. तर गाईज आता झाली आहे तयारी जाण्याची. रिदात पण आलाय. रिदात तर येणार नव्हता ना. आणि बाबांना एका पावसापासून वाचण्यासाठी केवढा मोठा पालक घेतला डोक्यावर. पाऊसच नाही लागत बाबाले. छत्रीपेक्षा बडी आहे म्हणते. चला बाय रिदार्थ. बाय बाय बाय. हा तिकडून ये. गाईज आता कुणालनी आम्हाला इथं सोडून दिलं रिदाच्या मामानी. आता आम्ही चाललो इथून पायी पायी आमच्या गाडीकडे. आमची गाडी त्या साईडला ठेवून आहे. आम्हाला हा ब्रिज क्रॉस करून जावं लागते. जोपर्यंत आता हा ब्रिज बनणार नाही तोपर्यंत हा असंच. एक दुसरा पण रस्ता आहे पण त्या रस्ता मला लक्षात नाही आहे म्हणून मी तिकडनं जात नाही. तिथनं टाइम पण होते म्हणून हाच रस्ता आम्ही प्रिफर करतो. आपली गाडी तिकडे उभी आहे. आता हा ब्रिज क्रॉस करून पायी पायी जाऊ आम्ही. हा तिकडे कुठं. हा तिकडे ना. चला मग. तर ही गाईज वर्धा नदी आहे. आणि हो थांबू नाव घे. थांबू नाव काहून चालता नाही येत आहे. थांब. गाईज आता आईची नस लागली होती तर थोडी ठीक झाली. चालत चालत चाललो आहे. तर हेच ते वर्धा नदी आहे. आणि वर्धा नदीवर हे ब्रिज बनले आहे. आता हा ब्रिज कम्प्लीट झाला तर आम्ही डायरेक्ट माझ्या सासरी जाऊ शकतो म्हणजे रिदाच्या आईच्या घरी. आता आपली गाडी तिथे ठेवून जशी दिसत असेल हे बघा. बस आता पोहोचलोच आहोत. गाईज घरी पोहोचलो आणि आता फ्रेश व्हावू. हातपाय वगैरे धुतो फ्रेश होतो. आणि रिदा झोपून गेला होता गाडीमध्ये. गाडीमधून उठल्यानंतर नाही का रिदा तसाच चिडचिड करते. लाड करा म्हणून. तेव्हा असा करते हा. तर गाईज आता करूया डिनर. आणि आज आहे नॉनव्हेज चिकन. पोळी कांदे घेतले. तर मग गाईज आजचा ब्लॉग आता इथे आपण एंड करूया. आणि आजचा ब्लॉग एंड करायला आहे रिदा. चला तर मग गाईज
भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. होप यू लाईक अवर. ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.